मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। झटपट तयार होणारी साबुदाण्याची खीर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। लहान मुलांना ना गोड खावंसं जर वाटत असेल ना, अशा पद्धतीने शाबू 1 तास भिजायला ठेवून याची ना एकदम 2 साहित्यामध्ये ना खूप छान अशी खीर तयार होते आणि शरीरासाठी ना पौष्टिक सुद्धा तयार होते। आता मी याच्यामध्ये साखर घालणार नाही, त्यामध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे मी कशाची खीर बनवते ती। इथं 1 वाटी ना भिजलेला असा छान शाबू घेतलेला आहे। आपल्याला अजिबात कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर भिजला जर नाही ना व्यवस्थित शाबू तर दाताला चिकटतो। पूर्णपणे आपला शाबू असा भिजला पाहिजे, बारीक झाला पाहिजे। 1 वाटी घेतलेला आहे मी। आता मी दूध घेतलेला आहे ना, तीच 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। अगोदर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि तीच अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। आता पाणी गरम झालेलं आहे, ही अर्धी वाटी आपण दूध सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि दूध आणि पाणी मिक्स केलेलं आहे। आता याला छान फुल गॅसवरती आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे। घरामध्ये जर ना आपल्या लहान मुलांना, आपल्या मोठ्या घरातल्या कोणा सदस्यांना जर जुलाब वगैरे जर लागले ना, ही साबुदाण्याची खीर आहे ना खूप शरीरासाठी फायदेशीर आहे। जुलाब वगैरे लागले तर ही खीर आहे ना बनवून द्यायची, फरक पडतो। आता याच्यामध्ये ना मी फक्त पोहे खायचंय ना 1 चमचा तेल घालून घेणार आहे। तुमच्याकडे तूप जर असेल तर तुम्ही तूप पण घालू शकता। फुल गॅसवरती आपले दूध आणि पाणी आपण मिक्स केलेलं आहे, त्याला छान खळखळीत अशी उकळी आलेली आहे। आता आपण जे 1 वाटी शाबू घेतलेला आहे ना, हा शाबू आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि फुल गॅसवरती ना आपल्याला 3 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट, काजू, बदाम, पिस्ता आपण हे सुद्धा बारीक करून घालू शकता। मी इथं स्किप केलेलं आहे। आता शाबू घातल्याच्या नंतर आहे ना सारखं आपल्याला हलवत राहायचंय, जेणेकरून खाली चिकटणार नाही। हे सारखं हलवत जर नाही राहिलं ना, फुल गॅसवरती अशा पद्धतीने उतू पण जाण्याची शक्यता असते। त्यामुळे असं हलवत राहिलं ना तर उतू जात नाही। फुल गॅसवरती ना मी 3 मिनिटं छान असा शाबू शिजून घेतलेला आहे आणि छान असा शाबू सुद्धा शिजलेला आहे। आता याच्यामध्ये ना साखर नाही घालायची, गूळ घालून घ्यायचा। मी इथं अशा पद्धतीने किसणीने ना 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे। हा गूळ आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे। गुळाची खीर आहे ना शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि खायला सुद्धा चवदार लागते। तर आता आपण गूळ टाकून घेऊया। गॅस मीडियम ठेवायचा। मीडियम गॅसवरती गूळ टाकल्याच्या नंतर आणखीन 2 मिनिटं आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे, जास्त वेळ नाही। तुम्हाला वाटत असेल गूळ टाकल्याच्या नंतर हे दूध फुटतं, पण अजिबात अशा खीरमध्ये गूळ घातला ना आपण नंतर घालायचा, लगेच घालायचा नाही, अजिबात तिथं दूध फुटत नाही, काहीच नाही। खूप छान खीर तयार होते। मस्त अशी आपली साबुदाण्याची ना खीर तयार झालेली आहे। पाहू शकता आता तिला घट्ट पण व्हायला लागलेली आहे, जास्त पण घट्ट होऊन द्यायची नाही, मिडियमच घट्ट ठेवायची। आता शिजलेली आहे, आपण गॅस बंद करून घेऊया। मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे आणि थंड झाल्याच्या नंतर आहे ना हिला आणखीन घट्टसरपणा येतो बरं का। आता वाटत असेल थोडीशी पातळ आहे, पण आणखीन आहे ना 2 मिनिटं ती थंड झाली ना अशी घट्ट होते। खूप मस्त अशी खायला लागते। कशी वाटली माझी ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।